नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र हे शेती प्रधान राज्य, पण याच राज्यात प्रत्येक सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. हजारो कोटींच्या योजनाही राबवल्या, पण तरी देखील बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र थांबता थांबत नाही. विदर्भ काय किंवा मराठवाडा काय, प्रत्येक वर्षीच्या आत्महत्यांचा आकडा हा चढाच आहे आणि त्यामुळे आपण कुठे चुकतोय हे शोधायची वेळ आलेली आहे, एवढं नक्की. बरं, गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई लोकलमध्ये घडलेल्या 2 हत्यांच्या घटनांमुळेही प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. जानेवारीमध्ये मालाड स्थानकाजवळ वादातून गणिताचे प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांची चाकून भुसकून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जूनमध्ये चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयंक लोहार यांची चाकू भुसकून हत्या करण्यात आली. बरं, या दोन्ही घटनांनंतर गेल्या 2 दिवसात सलग घडलेल्या नव्या काही प्रकारांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या अन्य गुन्ह्यांच्या सलग घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याच प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. हजारो कोटींच्या योजना आणल्या. पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी, अनुदान हमी भावाच्या घोषणाही केल्या. पण तरी देखील बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र थांबलेलं नाहीये. विदर्भ असो किंवा मग मराठवाडा, प्रत्येक वर्षी आत्महत्येचे आकडे वाढतच असल्याचं चित्र दिसतंय. नेमकं चुकतंय कुठे? योजना अपुऱ्या पडतायत का की अंमलबजावणीतच मोठं अपयश आहे? पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. कर्जमाफी करून सुद्धा शेतकरी आत्महत्या थांबेनात. विदर्भ असो किंवा मराठवाडा, बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच. नेमकं चुकतंय कुठे? योजना अपुऱ्या पडतायत का की योजनांच्या अंमलबजावणीतच मोठं अपयश येतंय? महाराष्ट्र देशाचं आर्थिक इंजिन मानलं जाणारं राज्य, पण याच राज्यावर शेतकरी आत्महत्यांचा सर्वात मोठा कलंक आजही कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो कुटुंबांनी आपला कर्ता पुरुष गमावला, तर अनेक घरांमध्ये आजही कर्ज, नैसर्गिक संकट आणि आर्थिक विवंचनेची काळी छाया कायम आहे. शेतकरी आत्महत्यांबाबतचे सरकारी आणि संसदीय अहवाल आजही गंभीर वास्तव समोर आणतात. प्रश्न असा आहे, आत्महत्या का थांबत नाहीत? कारणांची यादी वर्षानुवर्षे तीच. कर्जाचा वाढता डोंगर, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा दुष्काळ, पीक विम्याची विलंबित भरपाई, हमी भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च, बाजारात मिळणारे कमी दर आणि मानसिक ताण. सरकारच्या अनेक अधिकृत अहवालांमध्येही याच कारणांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. राज्य आणि केंद्र सरकारनं अनेक योजना राबवल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजना, पीएम किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, पीक विमा योजना, व्याज सवलती दिल्या, सिंचन प्रकल्प राबवले, अनुदानही दिलं. मात्र योजनांची घोषणा आणि प्रत्यक्ष मिळणारे लाभ यामध्ये अजूनही मोठी दरी असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतात. एकीकडे सरकार योजनांच्या यशाचा दावा करतं, तर दुसरीकडे प्रत्येक आत्महत्येनंतर प्रशासन पंचनामे, मदत आणि चौकशीमध्ये व्यस्त राहतं. मात्र एका शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर मिळणाऱ्या मदतीचं मूल हे त्या शेतकऱ्याच्या जीवापुढे क्षुल्लकच. तर मग नेमका उपाय काय? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. कर्जमाफीच्या घोषणा झाल्या, हजारो कोटींच्या योजना आल्या, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. आकडे कमी जास्त होत असले तरी संकट कायम आहे. आता गरज आहे ती केवळ आर्थिक मदतीची नाही, तर शाश्वत शेती, हमीभाव, प्रभावी विमा व्यवस्था आणि मानसिक आधार व्यवस्था उभी करण्याची. कारण अन्नदात्याचा जीव वाचला तरच देशाचं भविष्य सुरक्षित राहील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.
तर नेमकं आपलं सगळ्यांचं चुकतंय कुठे या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. कारण सध्याच्या घडीला राज्यामध्ये पावसानं काही ठिकाणी ओढ दिलेली आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसते. कर्जमाफी करून सुद्धा मात्र शेतकरी आत्महत्या का थांबत नाहीये या प्रश्नावरती सखोल चर्चा होणं देखील गरजेचं आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अनेक ठिकाणी आजही शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश येत असल्याचं दिसतंय. यामध्ये राजकीय फेल्युअर आहे का या विषयावरती आज चर्चा न करता थेट आपली सगळ्यांची चर्चा असेल की कर्जमाफी करून सुद्धा शेतकरी आत्महत्या का रोखण्यामध्ये अपयश येत आहे. आणि याच विषयावर अधिक बोलण्यासाठी आज आपण आपल्या न्यूज प्लॅनेटमध्ये आमंत्रित केलेला आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सदाभाऊ, आज राजकारणाच्या थोडं पलीकडे जाऊन आपली चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात उपाययोजना होतात, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, मात्र योजना राबवूनही शेतकरी आत्महत्या का कमी होत नाही या प्रश्नावरती आपल्याला चर्चा करायची आहे. सदाभाऊ, तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे? अनेक वेळेला तुम्ही अनेक मोर्चे काढले, आंदोलनं केली, आता तर सरकारचे आमदार आहात, मात्र शेतकऱ्यांच्या मूळ समस्या नेमक्या कुठल्या आहे की ज्यावरती आपल्याला उपाययोजना शोधण्यामध्ये अजूनही अपयश आलेलं आहे? सदाभाऊ नमस्कार विशालजी, आपल्याला धन्यवाद देतो की आपण फार चांगली या ठिकाणी चर्चा घडवून आणत आहात. एक आहे की कर्जमाफी ही मलमपट्टी आहे की यातून शेतकऱ्याचं कायमस्वरूपी भलं होईल हे काय खरं नाही. परंतु शेतीमालाचे भाव पाडले गेल्यामुळं, आयात निर्यात धोरणाच्या चुकामुळं शेतकरी कर्जबाजारी होतो हे अनेक वेळा शेतकरी चळवळीतल्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं मांडलेले आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल की या महाराष्ट्राला देवाभाऊच्या रूपाने एक कर्तबगार मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने मिळाला आणि त्यांनी अनेक चांगले धाडसी निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतलेले होते. अगदी जवळीक शिवारपासून दुष्काळ पट्ट्यामध्ये सिंचनाचं पाणी देण्यापर्यंत आणि अगदी 7.5 HP ला वीज मोफत देण्यापासून ते आता विजेची थकबाकी माफ करण्यापर्यंत आणि आता ऐतिहासिक दिलेले शेतकऱ्याला कर्जमाफी हा एक खऱ्या अर्थानं मोठा दिलासा आहे. परंतु आपल्याला शेतीवर चर्चा करत असताना एका बाजूला आयात निर्यात धोरण हे आपलं स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतीला पायाभूत सुविधा, मग ते प्रक्रिया उद्योग असतील, दळणवळणाची व्यवस्था असेल, मार्केटिंग व्यवस्था असेल, यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रक्रिया उद्योगाला आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पुढं जाता येईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी आता पिकवायला शिकलेला आहे, पण त्याला विकायला खऱ्या अर्थानं जर बाजारपेठे सक्षमपणानं बाजारपेठेमध्ये उभा करायचा असेल तर फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना द्यावी लागेल आणि पीक कर्ज हे वेळेत शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीनं गाव पातळीवरच्या विकास सोसायट्या आपल्याला सक्षम कराव्या लागतील आणि नाबार्ड करून डायरेक्ट त्या विकास सोसायटीला कर्ज पुरवठा करावा लागेल. आपण जी चेन आहे की नाबार्ड शिखर बँकेला देतो, शिखर बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेला देते, जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायट्यांना देते, नॅशनलाइज बँका तर शेतकऱ्याला दारातच उभा करत नाहीत. कारण आणि त्यामुळं एका बाजूला नॅशनलाइज बँकेनी सुद्धा दायित्व स्वीकारून ग्रामीण भागामध्ये शेती आधारित प्रक्रिया उद्योग जोपर्यंत उभा राहणार नाहीत आणि अतिरिक्त खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला शेतीचा प्रश्न वरवर बोलून किंवा समजावून घेऊन तो सुटेल अशी परिस्थिती नाही आहे. कारण शेतीवरचा भार आपल्याला एका बाजूला कमी करावा लागेल आणि तो कमी करत असताना शेती अंतर्गत पूरक व्यवसायामध्ये, प्रक्रिया व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याला काम देता येईल आणि आयातीच्या बाबतीमधलं धोरण आपलं स्पष्ट असणं गरजेचं आहे. आपल्याकडे मुबलक धान्य साठा असताना आयात जे आपण करत आहोत ती कुठेतरी आपल्याला थांबवावी लागेल. जर शेतकऱ्याला 4 दिवस जर सुखाचे आणि समाधानाचे याचे असे आपल्याला वाटत आहे. दुसरा महत्वाचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की शेतकरी विरोधी जे कायदे आहेत या कायद्याच्या बिडीतून शेतकऱ्याला मुक्त करावा लागेल. कारण एका
एका बाजूला शेतकरी विरोधी अत्यावश्यक वस्तू कायद्यासारखे अनेक कायदे आहेत आणि या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जोकाडून ठेवलेला आहे. त्या जोकाडातून शेतकरी विरोधी कायद्याच्या जोकाडातून सुद्धा आपल्याला शेतकऱ्याला मुक्त करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. सर्वतोपरी प्रयत्न करणं आता गरजेचं झालेलं आहे, कारण काळाची ती गरज होताना दिसून येते. याला शेतकरी नेते रविकांत तुपकरही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रविकांत तुपकरजी, आज साधा प्रश्न आहे की आज कुठल्याही प्रकारे राजकारणापेक्षा सरकार ज्यावेळेला कर्जमाफी देत असतं तरी देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अपयश का येत आहे? कारण सरकार सातत्यानं कर्जमाफीच्या घोषणा करत आहे, पण तरी शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कुठेही व्यस्त होत नाही आहे, वाढीला लागल्याचं दिसतं. शेतकरी विरोधी कायद्याला काय नाव आहे ते जर नाही, असं आहे, आदरणीय सदाभाऊंनी जी भूमिका या ठिकाणी मांडली, ज्या सूचना त्यांनी केल्या त्या अतिशय योग्य आहेत. कारण सदाभाऊ पण चळवळीतून आलेले नेते, त्यांनी ज्या सूचना केल्या त्या अतिशय बरोबर आहे. बघा, जसं एखाद्या साखर कारखाना असेल किंवा कुठलाही उद्योग असेल, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा हा मोबाईल आहे, हा जर बनत असेल 100 रुपयाला आणि तर याचा मालक याला 200 रुपयाला विकतो. जर हा मोबाईल 100 रुपयाला बनला आणि याच्या मालकाने याला 50 रुपयाला विकलं तर त्या मालकाला आत्महत्याच करावी लागेल. तसं शेतीचं झालंय. शेतीला उद्योगाचा दर्जा नावापुरता मिळालाय. जसं एखादा कारखाना उभा करताना त्या कारखान्याला पाण्याची सोय दिल्या जाते, सरकार उपलब्ध करून देतं, विजेची सोय करून देतं, त्या कारखान्यासाठी रस्ता करून देतं, त्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देतं. मग शेती हा आमचा कारखाना आहे, हा उद्योग आहे. मग आमच्या उद्योगाला काय काय सुविधा पाहिजे? तर आमच्या शेताकडे जाणारा एक पूर्ण रस्ता चांगला आम्हाला पाहिजे, पूर्ण वेळ सिंचनाची सोय आम्हाला पाहिजे, पूर्ण वेळ विजेची सोय आम्हाला पाहिजे, तंत्रज्ञानाचं नवं स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे, बाजारपेठ पाहिजे, गावागावात कोल्ड स्टोरेज पाहिजे, गावागावात गोडाऊन पाहिजे की आमचा शेतमाल वाटेल तेव्हा आम्ही विकू शकलो पाहिजे. गोडाऊन नसल्यामुळं आम्हाला शेतमाल ताबडतोब विकून टाकावा लागतो. आणि उदाहरण तुम्हाला सांगतो, 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव 1.5-2 लाखापर्यंत तोळ्याला गेलाय आणि कापसाचा भाव हा 6-7 हजारावर आलाय. लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्या गोष्टींचे भाव वाढले पण शेतीमालाचे भाव वाढले नाही. कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हा तात्पुरता उपाय आहे, याने लगेच प्रश्न सुटत नाही. म्हणजे आजारी पडलेल्या माणसाला सलाईन द्यावं तसं कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा उपाय आहे. आमचं सरकारला म्हणणं असं आहे की तुम्ही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. उदाहरणार्थ, गेल्या वर्षीचा सोयाबीनचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 रुपये. मी पूर्ण अभ्यासांती तुम्हाला सांगतो. आणि बाजारात शेतकऱ्याला भाव मिळाला 4,000. मग तो त्याच्यावर कर्ज होणार नाही तर काय होणार आहे? तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे? किमान 7,500 रुपये प्रति क्विंटल जर भाव असेल, उत्पादन खर्च असेल तर 10 ते 12,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. मग आम्ही आयुष्यात तुमच्या दारात कर्जमाफी मागायला येणार नाही. आम्हाला या बाकीच्या देऊ नका. मोदीचे 2,000 आणि याचे 4,000 आणि याचे 1,000 या भिकारी योजना आम्हाला नकोय. जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधता डोक्याला, हे चालणार नाही. सरळ सरळ जो उत्पादन खर्च आम्हाला लागतोय त्याला 50% नफा ऍड करून स्वामीनाथनच्या सिटूच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे. आम्ही कोणती योजना तुम्हाला मागणार नाही. म्हणजे काय होतंय, एखादा शेतकरी सोयाबीन विकायला जातो, त्याचा बस स्टँडवर खिसा मारला जातो 50,000चा, सगळी गर्दी जमा होते. एक माणूस येतो, त्याला भाड्याला 500 रुपये देतो. तो माणूस खुश होतो की बाबा हा देव माणूस आला. आणि घरी गेल्यावर त्याला 8 दिवसांनी कळतं ज्याला भाड्याला 500 रुपये ज्या माणसाने दिले त्यांनीच 50,000 खिसा आणला होता. सरकार वेगवेगळ्या पद्धतीने शेतीमालाच्या भावात आम्हाला लुटत आहे. आणि मग याचे 2,000 आणि याचे 3,000 ही भीक आम्हाला नकोय. आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे. आणि तुम्हाला बाकी ग्राहकांचं मॅनेज करायचं असेल तर त्याला सबसिडी द्यावा, तो सरकारने त्याचा भार झेलावा. आणि सदाभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं आयात निर्यातीच्या धोरणात पण बदल केला पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्याकडे मुबलक आहे, म्हणजे पूर्वीचे काही वर्षापूर्वी तेल आपल्या देशामध्ये स्वयंपूर्ण होतं. तेलाच्या बाबतीमध्ये आपण आता 1.25 लाख कोटींचं तेल दरवर्षी आपण आयात करतो. मग तेल बियांना सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे की नाही पाहिजे? दिलं पाहिजे. हे कापसाच्या गाठी आयात करणार, कापसाचे भाव पाडणार. हे तेल आयात करणार, तेलाचे भाव पाडणार. जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला परवानगी नाही देशामध्ये. म्हणजे ज्या ब्राझील आणि अमेरिकेमध्ये जीएम सोयाबीनचं उत्पादन प्रति क्विंटल 34 ते 44 क्विंटल आहे, ते लावायला सरकार परवानगी देत नाही. पण जीएम सोयाबीनचं तेल आणून आमच्या उरावर इथे घालता, ते मिक्स करून आम्हाला खायला देता. हा दुजाभाव आहे. म्हणजे नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि बाजारपेठा आम्हाला पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तरच शेतकरी हे सुधरू शकतो. नाहीतर खर्च करायचा 1 लाख रुपये शेतामध्ये आणि उत्पन्न घ्यायचं आम्ही 50,000 रुपये. सोसायटीचं कर्ज काढा, या बँकेचं काढा, त्या बँकेचं काढा. त्यामुळं
कर्जमाफी हा तात्कालिक उपाय, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे याच्यातलं अंतिम सत्य लक्षात ठेवा. आणि इतर ग्राहकांना जसं कांदा आहे, समजा कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे का? कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरून मेला, असं काही जगाच्या पाठीवर एखादं उदाहरण आहे का? स्वस्ताच्या काळात तुम्ही कांद्याचा ज्यूस केला पाहिजे, तो घरात ठेवला पाहिजे. सदाभाऊ नेहमी भाषणात ते सांगायचे चळवळीत असताना, तो घरात ठेवला पाहिजे. आणि महागाईच्या काळात तुम्ही कांदा खाऊ नका, कंपल्सरी आहे का तुम्हाला? पण ग्राहकांना कांदा स्वस्तात मिळाला पाहिजे म्हणून कांदा उत्पादक शेतकरी मेला तरी चालेल, हे जे काही सरकारचं धोरण आहे हेच मुळामध्ये चुकीचं आहे. बरं, सरकारच्या धोरणावरती तुम्ही आक्षेप घेताय रविकांतजी. सदाभाऊंकडे जाईन मी. सदाभाऊ, प्रशासनाकडून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा सखोल अभ्यास केला जातो का? की केवळ शेतकरी नेते जे सांगतायत त्यावरती आपण भरोसा ठेवायचा, की केवळ आकडेवारी पुरतच हे काम आम्हाला सरकारच्या पातळीवर दिसतं? कारण काय होतंय की सध्या हवामानात बदल आहे, अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे, काही ठिकाणी अवकाळी पाऊस आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण जो वाढलेला आहे तो कसा काय कमी करायचा? सदाभाऊ. विशालजी, एक आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं आपल्याला गांभीर्यानं सगळ्यांना विचार करावा लागेल. एक आहे की या जगामध्ये कोणताही प्राणी मात्र दोन पायाचा माणूस मी म्हणतो, त्याला जर जिवंत राहायचा असेल तर शेतकऱ्यानं धान्य पिकवल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. बौद्धिकता, प्रचंड अभ्यास हो, हुशारकी हे पोटात अन्न गेल्यानंतर येत असते. पोटात अन्न न जाता फार बौद्धिकता, हुशारकी जे काय आहे ती टिकत नसते. आणि म्हणून ह्यातला एक महत्वाचा विषय आहे की आपल्या लक्षात येईल की शेतकरी गेली वर्षानुवर्ष त्याचं खळं खऱ्या अर्थानं लुटलं जात आहे. आता रवीने एक चांगला मुद्दा घेतला की तेल आयातीचा. पूर्वीच्या काळामध्ये आपण तेल फार कमी आयात करत होतो. का कमी करत होतो? पूर्वीच्या काळामध्ये विशालजी ग्रामीण भागामध्ये दिवाळीला सूर्यफूल असायचं, सुपा एवढं मोठं सूर्यफूल असायचं, सगळे रानं सोन्यासारखे दिसायचे. आमच्याकडे त्यावेळी लाल दाण्याचा भुईमुग असायचा, पसऱ्या भुईमुग असायचा. आता हे सुपा एवढं सूर्यफूल कुठं गेलं? पसऱ्या भुईमुगाच्या शेंगा का बंद झाल्या? याचं कारण तेलाला भाव नाही मिळाला. मग तो कमी भावामध्ये त्याला तो व्यवसाय परवडेल कसा, हा सगळ्यात महत्वाचा काम आहे, मुद्दा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण परदेशातनं तेल आणतो का तर इथं लोकांना स्वस्त गोड तेल मिळावं. आणू नका ना. अरे आम्ही बिन तेलाचं आमच्या माईनं खलबुत्यामध्ये शेंगदाणं कुठून त्याची भाजी करून आम्हाला खायला घातली. हे दिवस आम्ही बघितलेले. या देशाला आत्मनिर्भर बनवायचा असेल आणि तो फक्त आणि फक्त शेतकरी बनवू शकतो. आज तुम्ही सांगा, डिझेल पेट्रोल इतर जगामध्ये जमिनीच्या पोटात आहे. शरद जोशीने 1986 सांगितलं तर हे डिझेल पेट्रोल जमिनीच्या वर आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. इथॉनॉल त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया कशी करायची, त्याच्याबद्दल गाड्यांना इंधन कशी आणायची, तो तुमचा भाग आहे. पण जगामध्ये इथॉनॉल 1975 सालापासून गाड्यांच्यासाठी वापरलं जातं. आज इथॉनॉललाही काही मंडळी विरोध करायला लागली. मग विरोध करणारी मंडळी शेतकऱ्याचं गोडे तेल त्यांना स्वस्त पाहिजे, भाजीपाला त्यांना स्वस्त पाहिजे, त्यामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे. याच्याकडे कोण बघायला तयार. दुसरं, शेतीमध्ये तंत्रज्ञान. तुमची कृषी विद्यापीठ हे पांढरे हत्ती आहेत. त्यांना एकतर निधी पुरायचा नाही आणि ते संशोधन करू शकत नाही. आता एसटीबीटी बियाणे तर रवी आहे विदर्भामध्ये, मी छातीवर हात ठेवून सांगतो 70 ते 80% शेतकरी एसटीबीटी बियाणाचीच पेरणी करतो. 60% पेक्षा जास्त. काय करणार आहे तुम्ही? अरे ते का घ्यायला लागला? त्याचं अधिक उत्पादन आहे, ते बियाणे घेऊन दे ना. कोण आहे पर्यावरणवादी? एखाद्या झाडाला मिठी मारून बसते ते. अरे आमचा बाप शेतामध्ये लाखो झाडं लावतो या. पर्यावरणाचं रक्षण सुद्धा माझा शेतकरी करतो या. आणि म्हणून नवं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं येऊ दिलं जात नाही. कायद्यामध्ये अनेक आम्ही बदल करतो. मगाशी मी उल्लेख केला की अनुच्छेद 31B या अंतर्गत अनुसूचित शेड्यूल 9 हे घुसडलं गेलं 1951 साली. आणि शेतकरी विरोधी सगळे कायदे त्यामध्ये समावेश केले की जेणेकरून शेतकऱ्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. म्हणजे कसं झालं की एखाद्याचा त्याला खारीक खुराक तुम्ही घालणार, खाऊ पिऊ चांगलं घालणार,
त्याला अनुदान देणार, त्याला कर्जमाफी देणार, त्याला व्याज सवलत देणार, त्याच्या शेतीला पाणी देणार आणि त्याचा हातपाय बांधणार आणि म्हणणार पळ शर्यतीत गड्या तुझा पहिला नंबर आला पाहिजे. तो नाही पळू शकणार. आणि म्हणून मला वाटतं की एक गोष्ट, शेवटी शेतीचा प्रश्न हा सरकारच्या धोरणामध्ये आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे धोरण बदलायचं असेल तर याच्यावर सर्वंकाश अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मार्केट कमिटीच्या भरवशावर आम्हाला टाकलेलं आहे. अरे मार्केट कमिट्या म्हणजे काय आहे? शेतकऱ्यांचे ते कत्तलखाने आहेत. तिथं सगळे फुकट चंबू बाबूराव चेअरमन होतात आणि कमिशन खायला डायरेक्टर सगळे निघून जातात. तुम्ही शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभा करा, तिथं वेअर हाऊस उभा करा, तिथं गोडाऊन उभा करा, तिथं आयात निर्यात केंद्राच्या सुविधा त्या ह्याला द्या, विभागामध्ये भागाभागामध्ये प्रक्रिया उद्योग उभा करा आणि डोमेस्टिक मार्केटच्या व्यतिरिक्त जो माल आहे तो जागतिक मार्केटमध्ये 2 पैसे द्या, त्याला अनुदान द्या, तो बाहेर जाऊन द्या. कारण शेवटी पैसा गावात आला तरच गाव समृद्ध होऊ शकतं आणि गावात पैसा हा शेतीच्या माध्यमातून येऊ शकतो. बरोबर आहे. आणि तोपर्यंत अशा पद्धतीची धोरणं आपण राबवणार नाही तोपर्यंत आपण किती काही शेतकऱ्याला दिलं तर फार मोठा बदल होईल असं मला वाटतं. बरोबर आहे सदाभाऊ. मात्र ज्या वेळेला पिकेल आणि ते विकलं जाईल तर ती यंत्रणा उभी राहू शकते. मात्र ज्यावेळेला शेतीमध्ये काही जाण्याच्या आधी किंवा जमिनीकडून त्याची अपेक्षा आणि शेतकऱ्यांकडून त्याची अपेक्षा करण्याआधीच्या काही उपाययोजनांवरती देखील बोलूयात. यावेळेला रविकांतजी, जसं सदाभाऊंनी सांगितलं की शेतकऱ्यांना शेतात आपलं काय पिकवलं आणि पिकवल्यानंतर कशा प्रकारे ते लोकांपर्यंत जाणं आणि गावाकडे पैसा आणणं हा महत्वाचा विषय सांगितला. मात्र रविकांतजी, थोडं उलटं जाऊयात. शेतकरी आत्महत्या रोखायच्या आहे, कर्जमाफीपेक्षा कोणत्या धोरणात्मक उपायांची मग तातडीनं गरज आहे? कारण काय होतंय, कृषी कर्ज वितरणाची प्रक्रिया असेल अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करून घेण्यासाठी त्यामध्ये देखील आता बदल करणं आवश्यक झालेलं आहे का? कारण काय होतंय की शेतकऱ्यांना मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि तातडीची मदत उपलब्ध करून देण्याबाबत सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची ही योग्य वेळ आहे असं तुम्हालाही वाटतं का? नाही, बरोबर आहे. हा महत्वाचा विषय तुम्ही घेतला आणि महत्वाचा प्रश्न विचारला. कारण हा प्रश्न आता कसा झाला, रोज मरे त्याला कोण रडे. कारण विधानसभेमध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात ऑन रेकॉर्ड सांगितलं की रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. त्यांच्या रेकॉर्डवर 10 आहेत, पण तशा रोज जास्त शेतकरी आत्महत्या करतात. मग एका विशिष्ट समूहातली माणसं जर सुसाईड करत असतील, आत्महत्या करत असतील तर दोष व्यवस्थेमध्ये आहे. आता आम्ही बँकांमध्ये पीक कर्ज घ्यायला जातो. आमची जमीन असते 10 लाख रुपये एकराची आणि आम्हाला पीक कर्ज मिळतं 20,000 रुपयाप्रमाणे. म्हणजे 10 लाखाची जमीन तुम्ही मॉर्गेज करून घेणार आणि आम्हाला 20,000 रुपये कर्ज देणार. आणि शहरामध्ये जा तुम्ही, एखाद्याचा प्लॉट 1 कोटीचा असेल तर त्याला 1 कोटीच्या अगेन्स्ट त्याला 80 लाख रुपये कर्ज मिळतं, 90 लाख रुपये कर्ज मिळतं. मग शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याचं जे धोरण आहे ते सुलभ केलं पाहिजे, स्केल ऑफ फायनान्स वाढवला पाहिजे. हा एक विषय. नॅशनलाइज बँका शेतकऱ्याचं पीक कर्ज करत नाही, ते बँक फाईली फेकून देतात शेतकऱ्यांच्या याच्यावर. सिबिलची अट त्याला लावली नाही पाहिजे, हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूला बोगस बियाणं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे आणि बोगस बियाणं जर समजा एखाद्या कंपनीनं बोगस बियाणं मला दिलं, ते उगवलं नाही, तर त्या कंपनीला शिक्षा काय? 500 रुपये दंड, 1000 रुपये दंड. मग ते सर्रास करतील ना. म्हणजे त्याच्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे. माझं तर म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन केलं पाहिजे. शेतकऱ्यांचे सगळे वाद त्या न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजे. सीड्स ऍक्ट जो आहे 1966चा तो बदलला पाहिजे, त्याला जन्मठेपेची शिक्षा करा. बोगस बियाणं विकणाऱ्याची धिंड काढा, हे पण झालं पाहिजे. पीजीआर नावाचा एक ऍटम आहे, प्लांट म्हणजे झाडाचं हे जे आहे, छोटे झाड जे असतं ते विकसित करण्यासाठी एक पीजीआर नावाचं टॉनिक असतं. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश मधून बोगस कंपन्या महाराष्ट्रात आल्या, मराठवाड्यात आल्या. 750 कंपन्या हिंगोली जिल्ह्यामध्ये काम करतात, बोगस कंपन्या. ते पीजीआर बोगस असतं, ते शेतकऱ्यांना फसवतात. बियाणं उगलं नाही तर कळतं, पण खत बोगस हे कसं ओळखायचं? कारण खताचा परिणाम व्हिजिबली दिसत नाही. त्यामुळं ह्या ज्या कायद्यांमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण आहे, लक्षात घ्या. म्हणजे लावायचे आम्ही 10,000, कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च किती? 8,500 रुपये मागच्या वर्षीचा, आणि बाजारात मिळणारा भाव किती? 6,000 रुपये. कसं जमवलं मला सांगा? जर 8,500 रुपये मी प्रति क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट लावत असेल तर मला मार्केटमध्ये किमान 10,000 ते 12,000 रुपये मिळाले पाहिजे. मला कोणत्याही योजनेची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा.
म्हणजे आमच्या पोराला शाळेत जाता तर त्याला तुम्ही खिचडीच्या साठी वाटी घेऊन जायला लावते आमची माय, खिचडी देता. कलेक्टरच्या पोराला खिचडी आहे का? मोठ्या पोराला खिचडी आहे का? अरे आम्ही पोत्यानं पिकवणारे लोक आम्ही वाटीने जमा करायला लागलोय. सरकार शेतकऱ्यांना लाचार बनवायला लागले, आम्हाला गुलाम करायला लागले. गुलाम माणसं हक्क मागत नाही, ते भीक मागत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे शेतकऱ्यांना लाचार बनवण्याचं काम सरकार करत आहे. आणि याचा उल्लेख मान्य सदाभाऊंनी केला, आत्मनिर्भर भारत काय, तर आपल्या देशामध्ये सगळं अन्नधान्य पिकलं पाहिजे आणि जे अन्नधान्य पिकत नाही त्याला सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रोत्साहन देणं गरजेचं. आता उदाहरणार्थ सोयाबीन पासनं 1 किलो सोयाबीन जर याच्यामध्ये टाकली मशीन मध्ये तर त्याच्यापासून 18% तेल निघतं, 82% डीओसी निघते. डीओसीला मराठीमध्ये सोयापेंड म्हणतात. सोयापेंडीचा उपयोग काय होतो, तर हे फिशला खायचं अन्न आहे, हे पोल्ट्री उद्योगामध्ये फीड म्हणून वापरलं जातं. आपल्या देशाचं कन्झम्पशन 65 लाख मेट्रिक टन आहे. दरवर्षी 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होतं, त्याच्यातनं 82% डीओसी तयार होते. उरलेली डीओसी निर्यात करा. 3 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन डीओसी निर्यात केली तर सोयाबीनचा भाव 10,000 पर्यंत 8,000 पर्यंत आम्ही घेतला होता. साहजिक आहे. आता हे डीओसी का निर्यात करू देत नाही? कारण पोल्ट्रीची लॉबी यांना प्रेशर करते, पैसे देतात हे सगळे केंद्र सरकारला नेऊन, म्हणून ते डीओसी निर्यात करत नाही. सोयाबीनचे भाव पाडतात, कापसाच्या गाठी आयात करून कापसाचे भाव पाडतात. मुळामध्ये शरद जोशी साहेबांनी थँक्यू डंकेल म्हटलं होतं, त्यांनी फ्री करा असं म्हटलं होतं, पण शेतीच्या बाबतीत त्यांनी केलं नाही. तर सदाभाऊंनी उल्लेख केला की सगळं बाकी सगळ्या भिकारड्या योजना द्यायच्या, आमच्या पायात बेड्या टाकायच्या आणि त्याला धाव म्हणायचं स्पर्धेमध्ये. कसं धावेल तो? बरोबर आहे, कसं आता धावेल व्यापारी हा करार तुमचा केला. मूळ प्रश्न आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, मात्र दोन्ही मान्यवरांना जाता जाता एक प्रश्न आहे ज्याचं अगदी थोडक्यात उत्तर मला अपेक्षित आहे. सदाभाऊ, तुमच्यापासून सुरुवात करतो. पुढील 5 वर्षात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं कोणती 3 सर्वात महत्वाची पावलं उचलायला हवी आणि शेतकरी आत्महत्येची देखील 3 महत्वाची कारणं तुम्हाला कुठली वाटतात? एक आहे की म्हणजे आम्ही कसं आहे, चळवळीच्या मुशीमधून वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांचं पाक आणि शेतकऱ्याची जात आणि धर्म आम्ही कदापि सोडला नाही आणि सोडवू शकत नाही. एक गोष्ट आहे की तुम्हाला मी गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर रवी हा माझ्या बरोबरच काम केलेला कार्यकर्ता चळवळीतला आहे की हे शेतीचं धोरण हे राज्य आणि केंद्र सरकार आणि बऱ्याचशाच अंशी केंद्राच्या हातामध्ये आहे. राज्याचा पुरता जर आपण विचार करायचा झाला तर अनेक सुधारणा झाल्या. म्हणजे मी मगाशी त्याचा सुरुवातीलाच उल्लेख केलेला होता की शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्याचं धोरण असेल, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे दर महिन्याला किसान आत्मसन्मान निधीच्या माध्यमातून तिथं देण्याच्या असतील किंवा वेगवेगळ्या योजना आम्ही राबवल्या. आता योजना चांगल्यापैकी आम्ही राबवलेल्या आहेत, परंतु आत्महत्या जर थांबायच्या असतील तर आपल्याला एवढ्यावर न थांबता शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भावाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक धोरण सर्वकाश आपल्याला निश्चितपणानं आखावं लागेल आणि ते आखत असताना शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना सुद्धा आपल्याला चालना द्यावी लागेल आणि शेतकरी विरोधी कायदे सगळे आपल्याला हटवावं लागेल. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेन की 3, 4, 5 शेतकरी नेत्यांची एक समिती स्थापन करावी आणि नेमकं राज्य सरकार काय करू शकतं, मग केंद्राकडे आपण काय शिफारशी करायला पाहिजे त्या याच्यावर जर एक कमिटी नेमली आणि आम्ही त्या कमिटीमध्ये एका महिन्याच्या आत हे शेतकरी नेते त्या ठिकाणी आपला अहवाल देतील. कारण सरकारी बाबू हे जर शेतकऱ्याचं धोरण ठरवणार असतील, सुटाबुटातल्या माणसांच्याकडनं शेती नाही होऊ शकत, सुटबुट घालून शेतात नाही जाता येऊ शकत. त्यामुळे मला वाटतं की शेताभातातल्या माणसांना जर बोलवलं तर ते निश्चितपणानं काय धोरण असावं याचं एक मार्गदर्शन सरकारला करू शकतो. नक्की लक्षात आलं. जाता जाता रविकांतजी, आत्महत्येची 3 कारणं, 3 उपाययोजना अगदी थोडक्यात. तातडीनं सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक 50% नफा, ज्याची शिफारस स्वामीनाथननी केलेली आहे, C2+50चा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यानुसार शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. नंबर 1, शेतीला सिंचन मिळालं पाहिजे, शेतीला पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, शेत रस्ता मिळाला पाहिजे, गावात गोडाऊन मिळालं पाहिजे, गावात कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे आणि नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि कुठलाही शेतमाल
किंवा त्याच्याशी संबंधित जे प्रॉडक्ट आहे नक्की. त्याचं आयातीचं धोरण थांबवलं पाहिजे सरकारनं, आणि आपला शेतमाल कसा परदेशामध्ये निर्यात होईल त्याच्या दृष्टीनं सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, हे जर सरकारने 1 वर्षासाठी केलं तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसणार नाही. रविकांतजी आणि धन्यवाद. सदाभाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून आज शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याची कारणमीमांसा आपण शोधलीत, आणि आतापर्यंतचा तुमचा नेमका अभ्यास काय होता, शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलतो हे रोखण्यासाठी झालेल्या चर्चेमध्ये आपण दोन्ही सामील झालात. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.